आता वाशिममधली बातमी। वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसापासून सतत अवकाळी पाऊस कोसळतोय, ज्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे। वाळत घातलेली जी हळद होती ती आता पावसात भिजली आणि हळदीला बुरशी लागून असल्या जागेवरच आता हळद सडतीये। हळदीचा दर्जा सुद्धा घसरण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी देव इंगोले। वाशिम जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून सातत्यानं अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे। त्याचा फटका हा उन्हाळी पिकांना बसलेला आहे। उन्हाळी मूग, भुईमूग याही पिकांना बसला, तर यासोबतच काढणी करून ठेवलेल्या हळद पिकाला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। आपण इथे बघू शकता, ही जी हळद आहे ही मागील 8 दिवसापूर्वी काढून ठेवलेली होती आणि वाळत घातलेली होती। मात्र हळद वाळण्यासाठी जे तापमान पाहिजे ते हळदीला मिळत नाही आहे आणि सातत्यानं हळद झाकून ठेवल्यामुळं या हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या हळदीला बुरशी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी या ठिकाणी सातत्यानं ही हळद खालीवरी करण्याचा प्रयत्न करतायत, सुकवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्याला यश येताना दिसत नाही आहे। सातत्यानं ढगाळ वातावरण आहे। आपल्यासोबत ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। दादा, काय सांगाल, काय एकंदरीत परिस्थिती आहे? हळदीचं तुमच्या किती नुकसान झालेलं आहे? नुकसान म्हणजे दादा, हळद शिजवली तेव्हापासून ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि हवा असल्यामुळे पूर्ण झाकून ठेवायचं काम पडत आहे। त्याच्यामुळे खालून पूर्ण बुरशी आणि सडत आहे हळद आणि त्याच्यामुळे 50% जो भाव लागायचा तोही जिथे 12-13-12-12.5 हजार भाव लागायचा तिथे 8-10 हजारच भाव लागेल असा अंदाज आहे। हळद जवळपास 40 ते 45 क्विंटल 2 एकरातली, तिच्या मागे 4 हजारांनी नुकसान, जवळपास लाख रुपयाचं नुकसान होत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि ही जी हळद आहे ती आता बुरशी लागून सडण्याच्या स्थितीत असल्याचं दिसून येत आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।